नमस्कार, KB9 न्यूज मध्ये मी रुचिता जोशी आपलं स्वागत करते। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। युती टिकवण्यासाठी अमित शहांची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा। अंतिम प्रस्तावावर शिवसेनेनं फेरविचार करावं, शहांचं मत। दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक सुरू, उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। डेडलाईन देऊन चर्चा होणार नाही, जागा वाटपावरून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागांचा प्रस्ताव, काँग्रेस 2 दिवसात यादी जाहीर करणार, काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांची स्पष्टोक्ती। आणि शहरातल्या कलाकारांसाठी लघु चित्रपट महोत्सव स्पर्धांचं आयोजन, हौशी मित्रांनी तयार केला स्पार्क फिल्म फाउंडेशनची स्थापना। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। महायुती कायम राहण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली आहे। शिवसेनेनं अंतिम फॉर्म्युलावर पुनर्विचार करावा असं अमित शहा यांनी म्हटलंय। त्याचबरोबर महाराष्ट्रात महायुती कायम राहणं गरजेचं असल्याचं मत सुद्धा शहा यांनी व्यक्त केलंय। मागच्या 3 दिवसांपासून युती टिकवण्यासाठी नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। त्यात आता अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याच्या वृत्तानं महायुती टिकवण्याच्या दृष्टीनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्याचं समोर येत आहे। शिवसेना 150 जागांपेक्षा खाली येण्यास तयार नसल्याचं पाहून भाजपनं सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। रविवारी दिल्लीत झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत महायुतीवर चर्चा झाली। त्यानंतर झालेल्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती मिळते। रविवारी सायंकाळी आधी भाजपच्या निवडणूक समितीची बैठक झाली। यात भाजपच्या बहुतांश नेत्यांनी शिवसेनेसमोर झुकण्याची गरज नसल्याचं मत मांडलं। त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 10 मिनिटे खासगीत चर्चा केली। निवडणूक समितीच्या बैठकीनंतर झालेल्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातल्या 170 जागांची चाचपणी केली आणि स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। यातल्या 130 उमेदवारांची निश्चिती झाल्याची माहिती सुद्धा मिळते। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात 151 जागांचा अंतिम आकडा सांगितला। त्यानंतर लगेच भाजपनं शिवसेनेचा 151, भाजप 119 आणि मित्रपक्ष 18 या फॉर्म्युला फेटाळलाय आणि भाजप 130, शिवसेना 140, घटक पक्ष 18 असा नवा फॉर्म्युला शिवसेनेसमोर ठेवला। पण शिवसेना मिशन 150 वरून किंचित सुद्धा मागे यायला तयार नसल्याचं पाहून आता भाजप स्वबळावर विधानसभा लढवणार असं सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। यावर भाजपने दिलेला फॉर्म्युला नेमका कसा आहे पाहूयात। भारतीय जनता पार्टी के केंद्रीय चुनाव समिति की मीटिंग के लिए महाराष्ट्र के अध्यक्ष, विधायक दल के नेता, प्रभारी, ऐसे हमारी बैठक दिल्ली में शुरू है और चैनल्स के द्वारा हमारे सहयोगी शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी का जो वक्तव्य सुना, उसमें हम महाराष्ट्र के जो कोर कमेटी के मेंबर्स यहाँ पर है, उन्होंने बैठकर ये सोचा है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना की युति ये बहुत पुरानी है, 25 सालों की है और वो आगे चलनी चाहिए, ऐसे भाजपा की मानसिकता है। और युति अगर टिकानी है तो कोई अंतिम प्रस्ताव नहीं होता है, जब तक टिके तब तक चर्चा चलती रहती है। और विशेषकर ऐसा प्रस्ताव मैं मानता हूं कि इतने सालों की हमारी सहयोगिता है, तो ऐसे प्रस्ताव चैनल्स के द्वारा, न्यूज के द्वारा न आते हुए हम आपस में लगातार पिछले कुछ दिनों से मिल रहे हैं, बातचीत कर रहे हैं और इसलिए इस विषय में मिलकर हम स्वाभाविकता चर्चा करेंगे। क्योंकि भारतीय जनता पार्टी ने जो प्रस्ताव अपना रखा था वो यही था कि जो 59 सीटें, 59 सीट्स लगातार पिछले 5 चुनाव में शिवसेना हारती आई और 19 सीटें जो हम हारते आए, मतलब बिल्कुल इन सीटों में
उम्मीदवार को 5,000, 7,000, 9,000 ऐसे वोट्स हैं, और ये अगर रीअलोकेट करते हैं तो स्वाभाविकता युति का फायदा होगा। अनावश्यक ये सीटें कांग्रेस राष्ट्रवादी को ना जाए, इस मानसिकता में भारतीय जनता पार्टी की कोर कमेटी है। और इसलिए जो फिगर हमने 135 की दी थी, कल देवेंद्र जी फडणवीस ने मिलकर वो 130 की कही थी, और कहते समय ऐसी हारने वाली सीटें जहां 3,000, 5,000, 7,000, 10,000 वोट है मात्र, ऐसे सीटों का रीअलोकेशन करे। और मैं मानता हूं कि इसका लाभ युति को होगा, कांग्रेस राष्ट्रवादी को पराजित करने के लिए यह फायदा होगा। इसलिए ऐसे विषयों को लेकर मैं मानता हूं कि रूबरू जब बात होगी तो इस पर आगे हम चर्चा करने वाले हैं। 89 से लेकर आज तक करीबन 25 साल के ऊपर हो गए। वहाँ महाराष्ट्र में हमारी भारतीय जनता पार्टी और शिवसेना की अलायंस है। और जब ये अलायंस का तय हुआ 89 में, तो उस समय लोकसभा में भारतीय जनता पार्टी को 32 सीटें हम लोगों को मिली, ये सीटों के एडजस्टमेंट में, एलोकेशन में। और उस समय 16 सीटें शिवसेना ने लड़नी थी और 32 पर हम लड़े, 16 पर शिवसेना लड़ी। 91 में भी इसी समय से चुनाव हुआ। धीरे धीरे जब चुनाव होते गए तो उस समय जो फार्मूला 89 में चला था 32 और 16 का, उसके साथ महाराष्ट्र के असेंबली का एक फार्मूला तय हुआ था कि महाराष्ट्र के असेंबली में 171 सीटें जो शिवसेना को देनी चाहिए और 117 सीटें हम लोग लड़ते थे। अब यही सीटें हम लड़ते भी आए, पर धीरे धीरे शिवसेना को हमारी ओर से, शिवसेना ने हम लोगों से लोकसभा की और 6 सीट ले ली आज तक। मतलब शिवसेना की सीटें हो गई 16 से लेकर 22 सीटें हो गई, और भारतीय जनता पार्टी की सीटें हो गई 32 से लेकर 16 तक सीटें हो गई। और इसमें जो हमारी सिटिंग सीटें थी, हमारे जो चुन के आए हुए थे, राम कापसे जी थे, दौलत आहेर साहब थे, ऐसे जो सीट आए थे वो भी उनको हमने दिया। उसके बदले में हम लोगों को महाराष्ट्र में कोई असेंबली की सीट आज तक शिवसेना ने नहीं दी। और उस बदले में महाराष्ट्र में शिवसेना की और बीजेपी की जितनी पहले 89 में सीटें थी उतनी की उतनी रही, 117। हाँ, उसकी जगह हम लोगों को 119 हो गए और उनको 169 लड़ रहे हैं। हमारी ये मांग रही है इस बार कि 7वीं सीट जो रामदास आठवले को हमने राज्यसभा की दी, वो भी महायुति या अलायंस टिकने के लिए, अच्छा मजबूत होने के लिए भारतीय जनता पार्टी के कोटे से ये प्रकाश जावड़ेकर की जो सिटिंग सीट थी वो हमने रामदास जी आठवले को दी। उसके बदले में भी शिवसेना ने एक भी सीट हम लोगों को असेंबली में बढ़ा के नहीं दी। हमने करीब करीब 7, 6 और 1 ऐसा लोकसभा और राज्यसभा की सीटें दी। हमारी अभी ये मांग है इस समय कि एक तो हम देते गए, उसके बदले में आपने एक भी सीट हम लोगों को, भारतीय जनता पार्टी को नहीं दी। 25 साल में ये परिस्थिति महाराष्ट्र की बदलती गई, राजनीतिक परिस्थिति बदलती गई। दूसरी बात यह है कि 59 सीट जो विनोद जी तावड़े ने बताया कि 59 सीट हम लड़ते आए, और शिवसेना 59 सीट पर ऐसी 25 साल में आई कि उनको 2000 से लेकर तो 12,000, 15,000, 20,000 तक वोट मिले। मतलब कभी जीती ही नहीं 25 साल में। भारतीय जनता पार्टी 19 सीटों पे ऐसी है कि उनको भी 25,000, 10,000, 15,000 ऐसे मिली, वो कभी जीती ही नहीं। ये हमने उनके सामने प्रस्ताव रखा था कि जब 59 सीट ये हम जीतते ही नहीं, ऐसी सीटें अगर हम लोग एडजस्टमेंट में लेंगे तो अच्छा होगा। नहीं तो 25 साल में जीते नहीं, 30वें साल में भी जीतेंगे इसकी संभावना बहुत कम है। इसलिए ये तो सीधी सीटें एनसीपी और कांग्रेस के हाथ में हम दे देते, बिना कोई कष्ट करते, बिना कोई मेहनत करके उनके हाथ में जाती है, और इससे इम्बैलेंस होता है और सत्ता से हम दूर चले जाते हैं। और यही हमारा उनसे ये कहना है। हमने कभी ये तो सीटों के बारे में उनको बताया नहीं कि तुम्हारी कोई सिटिंग सीट हम लोगों को दो, और या कभी हमने भारतीय जनता पार्टी ने यह भी तय नहीं किया कि जो मुख्यमंत्री को पद सामने रख के हम लोगों को इतनी सीट दे। 89 में भी ये तय हुआ था कि जिसकी सीटें ज़्यादा आती है वही मुख्यमंत्री पद का दावेदार बनता है, और वो चलते आया। जब 89 के बाद में जब हमारे असेंबली में इलेक्शन हुआ, ज़्यादा सीटें शिवसेना के, वो तो अपोजिशन लीडर बना। 95 में शिवसेना की ज़्यादा सीटें आई, वो मुख्यमंत्री बने। अभी हमारी ज़्यादा सीटें आई, हम लोग अपोजिशन लीडर में चले गए। मतलब जो ज़्यादा आएगी उनकी आएगी तो उनका बनेगा, इनकी आएगी तो इनका। मतलब मुख्यमंत्री के पद को लेकर हमने कभी भी सीटों की एडजस्टमेंट या मांगनी नहीं की।
और आज भी हमारी ये मांग है, युति टिकवाना, ये युति संभाल कर रखना, ये दोनों का काम है। बीजेपी का भी वही है, हमारा भी है। पहले की स्थिति में आज यह बदलाव आया कि वहां महायुति हो गई और भी 4 पार्टनर हमारे अलायंस में आने के कारण कुछ सीटों में बदलाव आ रहा है, और इस कारण हम ये शिवसेना को भी मांग रहे हैं, और शिवसेना भाजपा की युति ना टूटे ये हमारी दोनों को भी इच्छा है। और हमने ये प्रस्ताव उनको दिया था, वो 119 तो पहले से हम लड़ते ही आए हैं, 119 सीटें तो 25 साल से लड़ते ही आए, उसमें क्या नया है। 117 पहले लड़ते हैं, अभी 119 लड़ते हैं, पिछले टाइम 119 लड़े। नया कोई प्रस्ताव उन्होंने दिया ऐसी बात नहीं है। हमारा ये प्रस्ताव है जो कभी आई ही नहीं चुन के 25 साल में, वो जगह का तो रिलोकेशन करो, सीधी नहीं तो उनके हाथ में जाते और उनकी सत्ता के वो पहुंच जाते हैं। यही हमारी एक इच्छा है। जो प्रस्ताव है उसमें हम लोग खुश नहीं है, पहली बात। एक तो मेरी बात थोड़ी सी अधूरी रह गई थी पहले, अभी आपने बताया, तो जो प्रस्ताव है खुश रहने का कोई सवाल ही नहीं आता, क्योंकि 119 सीटें हम लड़ते ही आए हैं, उसमें नया क्या है। नहीं, जो विनोद जी ने ऑफर बताया आप लोगों को, विनोद जी ने बताया कि कल देवेंद्र जी से उनकी मुलाकात हुई 135 सीट के लिए, जो 135 में भी कौन सी सीट आपको बताया कि जो कभी चुन के ही नहीं आई, इसके लिए उनको प्रस्ताव रखा था। और हो सके तो 130 भी चल जाएगी, ऐसी बात नहीं है। पर उन्होंने तो आज जो प्रस्ताव टीवी पे, और मैं समझता हूँ कि टीवी पे ऐसे प्रस्ताव ना आते, सामने हमने बैठे तो प्रस्ताव में सामने हमने चर्चा हो सकती है। हाँ, नहीं, प्रपोजल में बेसिक ये हमने शुरू में दिया था, जिसमें बीजेपी 135 लड़े, 18 की तो बात अपने आप इनके पास है, अलायंस के पास है, और 135 सिनाडे आउट ऑफ 288 व्हेन 18 गोज अवे 270, 135 वाज द बेसिक प्रपोजल। बाद में जब चर्चा हुई और युति टिकाने की हमारी जो मानसिकता है, उसमें हमने 130 5 कम करके 130 तक लाए। और बार बार जैसे आदरणीय खड़से जी ने कहा, या हम भी कह रहे हैं कि जो 59 सीटें जहां पर 2000 से 12,000 तक ही वोट लगातार 5 चुनाव में मिले हैं, ऐसे सीटों के बारे में हम चर्चा करें, और हम ऐसे ही विषय को लेके हमारे मित्र पक्ष शिवसेना से चर्चा करना चाहते हैं। एक बात मैं उन्हें प्रश्न पूछने के पहले मैं बात बताना चाहता था, वो बात मेरी अधूरी रह गई थी, कि जब इतने सालों से हमारा चुनाव होते आया है, तो हमारा जो इलेक्शन में रिजल्ट का परसेंट है, जीतने का, या हमारा जो ये आया, तो हम लोग 119 सीट जीतने लड़ते आए भारतीय जनता पार्टी, उसके अगेंस्ट में हमने 60% हम लोगों को यश मिला, मतलब हमारी सीटें चुन के आई 46। शिवसेना ने 171 लड़े, पिछले टाइम 169 लड़ा, उनको 45 पर जगह पर उनको यश मिला। मतलब जो विनिंग के लिए परसेंटेज होता है या जीत के लिए परसेंटेज होता है, वो भारतीय जनता पार्टी का 60% है, और शिवसेना का जो रहा वो 40% रहे। इसलिए हम लोग कहते हैं कि 40 और 60 आज का तजुर्बा नहीं, 25 साल का है, और उसके कारण कुछ सीटें ऑटोमेटिक हमारे हाथ से जा रही है कांग्रेस को। 2000, 5000, 10,000 अगर वोट हमको 25 साल में वही जगह पर मिलती रहती होगी, कम से कम वो एक्सचेंज करने में कोई इसमें ये होना नहीं चाहिए। सेना भाजपमधला तंटा मिटवण्यासाठी मित्रपक्षांकडून दुपारपर्यंतचा वेळ देण्यात आलाय। जागा वाटपाचा तिढा सोडवा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तिसरी आघाडी उभारू, असा इशारा महादेव जानकरांनी दिलाय। यावर आता शिवसेना आणि भाजपकडून कोणतं पाऊल उचललं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना आणि भाजपनं एकत्र राहावं असं आम्हाला वाटतंय, पण त्यामुळे घटक पक्षाची फरफट होत असेल तर आम्ही स्वतंत्र लढू, असा इशारा सुद्धा जानकर यांनी दिलाय। यामुळे शिवसेना आणि भाजपचं आव्हान आणखीनच वाढलंय, यात शंका नाही। काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे। आज काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। दिल्लीत सुरू असलेल्या या बैठकीत काँग्रेस आपल्या कोट्यातील उमेदवारांची नावं निश्चित करून यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून आघाडीतल्या जागा वाटपावर धुसफूस सुरू आहे, त्यामुळे आज काँग्रेसने यादी जाहीर केली तर राष्ट्रवादी काय पाऊल उचलणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। आघाडी व्हावी असं आमचं मत आहे, पण त्यासाठी कोणी डेडलाईन देऊ नये असा इशाराच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला दिलाय। दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराडमधून स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे।
नवी मुंबईमध्ये दक्षिण कराडच्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री स्वतःची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसची यादी आज जाहीर होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच आपण दक्षिण कराडमधून निवडणुकीला इच्छुक असल्याचं पक्षश्रेष्ठींना कळवलंय असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मात्र आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक होते तेव्हा आपल्याला दक्षिण कराडमधून उमेदवारी मिळाली पाहिजे असं म्हणत त्यांनी मतदारांना भरघोस मतदान करण्याचं आवाहनही केलं. दुसरीकडे आता जास्त वेळ नाहीये, काँग्रेसनं लवकर जागा वाटपाचा निर्णय घ्यावा असं आवाहन सुनील तटकरे यांनी केलंय. आम्ही काँग्रेसच्या प्रस्तावाची वाट पाहतोय याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भांडण मुख्यमंत्रीपदासाठी नसून जागांवरून आहे. 2 दिवसात राज्याच्या भल्याचा निर्णय होईल. मोदी लाट ओसरली असून राज्यात आघाडीचीच सत्ता येणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय. औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागा देण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलंय. दरम्यान राष्ट्रवादीने 144 पेक्षा 1 जागा कमी घेणार नसल्याचं सांगत स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. औरंगाबादसह मराठवाड्यातल्या काँग्रेसच्या जागा लढवण्याची रणनीती, उमेदवारांची निवड तसंच राष्ट्रवादीकडून काही मतदारसंघांची होणारी मागणी आदी मुद्द्यांवर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. शिवाय आघाडी झाली नाही तर नेमकी कार्यकर्ते उमेदवारांची काय तयारी आहे याचीही चाचपणी करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने राज्यामध्ये 15 वर्षात आघाडी सरकारच्या माध्यमातून गेलेलं काम आहे, जो विकास आहे, विधायक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासात्मक जी कामं केली तीही जनतेला त्याचं प्रबोधन करावं, माहिती द्यावी हेही सांगण्यात आलं. विरोधकांचे आरोपाचे मुद्दे परतवण्यासाठी कोणते मुद्दे वापरावेत, शिवसेना, भाजप यांचे जे काही यांच्यावर जे काही आरोप आहेत किंवा त्यांच्या चुका आहेत त्याही नजरेसमोर आणाव्या. शिवसेना बीजेपीमध्ये दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती नाही, फक्त पदासाठी भांडणं चालली आहेत. ही स्वार्थ हेतूने चालली आहेत, वैयक्तिक स्वार्थापोटी चालली आहेत. हाही मुद्दा लोकांसमोर घेऊन जावा. अनेक जनहिताच्या योजना, अन्न सुरक्षा कायदा, जीवनदायी योजना, मोफत शिक्षण, तसंच मराठा आरक्षण, मुस्लिमांना आरक्षण असे अनेक निर्णय विधायक, सामाजिक आणि विकासात्मक आम्ही घेतले. ते मुद्दे लोकांसमोर मांडावेत. आणि आता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये मतपरिवर्तन झालं आणि पोटनिवडणुकीचे निकाल बीजेपीच्या विरोध लागले, तशाच प्रमाणे याही ठिकाणी गुजरात, राजस्थानमध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या. तोच अनुभव आपण घेऊन या विधानसभेला काम करावं. आणि आता जवळपास 20 आमदार आमचे काँग्रेसचे आहेत, ते टिकवावे आणि अधिकचे वाढवावेत हे प्रयत्न तुम्हा सर्व म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे असावे, या दृष्टीने काम करावं वगैरे सांगितलं. कैलासवासी शंकरराव चव्हाण, कैलासवासी विलासराव देशमुख आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री या नात्याने या मराठवाड्यासाठी केलेलं जे काम आहे, विकास काम आहे, याचंही प्रबोधन, माहिती जनतेला द्यावी. आणि मराठवाड्यात तरी या वेळेला मागच्यापेक्षा 2009 पेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या याव्यात असा प्रयत्न करावा. आम्ही जिंकणारच हे घोषवाक्य माननीय सोनिया गांधी म्हणताय, जिंकणारच महाराष्ट्र विधानसभा. याला आम्ही सर्व मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांनी हो आम्ही जिंकून देणारच असा प्रतिसाद आम्ही दिलेला आहे. आणि त्याचा अनुभव तुम्हाला या निवडणूक येईल. तुम्हाला याबद्दल काय विचारायचं असेल विचारू शकता. 2 दिवसानंतर आमचे उमेदवार जाहीर होते.
पण मुख्यमंत्री पदासाठी आमचं भांडण नाहीये. आमच्या जागेसाठी आहेत. जागा ज्या आम्ही म्हणतो आम्ही मागच्या वेळी लढलो तेवढ्या आम्हाला असाव्यात, त्यांना वाढून पाहिजे. सीट वाढवण्यासाठी आमची अजून आघाडी होत नाही आणि त्यांची मुख्यमंत्री पदावरून वाद आहेत म्हणून त्यांची युती होत नाही. आम्ही सांगितले आम्ही 124 पर्यंत देऊ. हा आम्हाला नाही. आमच्याकडे आता पण अर्धा डझन मुख्यमंत्री लायकीची माणसं आहेत. आम्हाला काँग्रेस 128 वर्षाचा आहे. आम्हाला कधीही 128 वर्षात आयात करावं कोण लागलं नाही. हा मी आपल्याला सांगतो, वाईटाचा विचार आम्ही करत नाही. महायुती तुटेल असं मी म्हणत नाही. पण कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी लढण्याची तयारी आत्तापासून आहे. हो 288चा हिशोब बोलतोय मी. एक तर तुम्हाला सांगतो, मोदी लाट राहिली नाही. आणि लाटेचा जो गुणधर्म आहे, मी समुद्राच्या बाजूला राहतो, कोकणातला आहे म्हणून सांगतो, लाट येते आणि ओसरते. लाट कायमस्वरूपी राहत नाही. ती लाट आली आणि लोकसभा निकालानंतर गेली आणि म्हणून युपी, राजस्थान, गुजरातचा निकाल आता 30% लाट ओसरली. येणाऱ्या अजून काही दिवसात ती 55%च्या वर जाईल. म्हणजे आम्ही सरप्लस होऊ अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि त्यामुळे त्या लाटेचा फायदा आता निवडणुकीत शिवसेना बीजेपीला मिळणार नाही. पण आता बसतात आहे ना, आता बसतायत. त्यामुळे आवड निवड नंतर ठरवावी त्यांनी. आता काही सांगून फायदा. अशा परिस्थितीत योग्य नाही एवढंच मी म्हणेन. महिलांकडून जेवढी मागणी येईल आणि क्षमतेप्रमाणे प्राधान्याने आम्ही जागा देऊ. तसं काही सांगता येणार. अजून सांगता येणार, जाहीर करू. पण सगळ्या जाती धर्मांना न्याय फक्त काँग्रेसच देतं. जसं शिवसेनेने मराठा आरक्षणाला विरोध शिवसेनेनेच केला. जास्त मराठा त्यांच्यात आमदार, खासदार आणि पदाधिकारी असताना. तसं आमचं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे नाही. आम्ही सर्व धर्म आणि सर्व जातींना समान न्याय. अमिता चव्हाण तुम्ही घेतो. अहो असं ऐकून घ्या, माझ्या इकडे एकच नाव आलं. मी लढायला तयार आहे, पक्षाने दिली तर, असं माझं आहे. पक्षाने तिकीट दिली तर. मी पहिला तयार नव्हतो म्हणून असं वाक्य बोललो. दिली तर मी तयार आहे का पक्षाने सांगितलं म्हणून मी अनुमती दाखवली. त्यामुळे नाहीये. त्यामुळे एखाद्याला तुम्हीच प्रश्न विचारता लढणार काय, तो म्हणा लढणार. पण पुढचं असतं तिकीट दिली तर, हे तुम्ही विचार करत नाही ना. क्विज करण्यात मास्टरी आहे तुमची. तुम्ही मगाशी काही अमिता चव्हाणांचा उल्लेख कदाचित अभिप्रेत असावा असं देशमुख नाही, अमिता चव्हाण. मुद्दा एवढाच आहे की माझ्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी जाहीर भूमिका घेतलेली आहे. पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी त्याला देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांचं समर्थन आहे. आणि पक्ष त्याला उमेदवारी देता मी विजय करू त्याला. असं कालच्या झालेल्या सभेमध्ये असं कुठलंही वक्तव्य माझ्या पत्नीने केलेलं नाही. आणि मी सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट बोललो की हा निर्णय अद्याप व्हायचा आहे आणि पक्षावर तो निर्णय सोपवला आहे.
ते भाजपमध्ये जाण्याचे जे असं आहे, जी मंडळी त्यातली काही अंशी जी भाजपात गेलेली आहेत, काही राष्ट्रवादीतले नेते बहुसंख्य त्याच्यामध्ये गेलेले आहेत, ते काँग्रेसमध्ये कधी नव्हतेच ना. काँग्रेसला काँग्रेसच्या विरोधातच होते. तडगावकर वगळता बाकीची सगळी मंडळी बरीचशी ही राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांमध्ये होती. त्यामुळे काँग्रेसला फारसं नुकसान होण्याची चिन्ह अजिबात नाही. ठीक आहे. तर त्याशिवाय असं आहे की जिल्ह्यामध्ये सगळं एवढं मनावर घेऊ नका. जिल्हे रिझल्ट जिल्ह्याचे आपण ते चांगले आले आहेत जिल्ह्यामध्ये. दरडाजी आहेत ते अनुभव नाही झाले. काय म्हणालात? आता एखादा निर्णय, एखादं प्रचाराची पद्धत एखाद्याने अवलंबली म्हणून राज्यात राबवायचं की नाही, ती हिताची कितपत आहे तपासून पाहिला जाईल आणि निर्णय घेतला जाईल. ऐसा है कि म्यूनिसिपल कॉरपोरेशन के चुनाव का जो रिजल्ट है उससे ये अनुमान लगाना गलत है कि पूरी स्टेट में उसका प्रभाव होगा. एमआईएम कोशिश कर रही है महाराष्ट्र में. एक जमाने मुस्लिम लीग कोशिश करती थी, तो आज देख रहे हैं कि मुस्लिम लीग का कोई अस्तित्व महाराष्ट्र में नहीं है. उसी तरह से एमआईएम का कोई प्रभाव इस असेंबली के चुनाव के दरमियान होगा, ऐसा मुझे लगता है. कोणाला काय म्हणा? पक्ष नाव फोटो प्रचार पक्ष या गोष्टीची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल. तुम्हाला जे अयोग्य वाटतं ते. मी जाहीर केलं, निलेश लढवणार नाहीत, पण राणे फॅमिलीचा गुणधर्म आहे परतफेड करायची, काय ठेवायचं नाही. तुम्ही समजायचं समजून जा. वरिष्ठ आणि आम्ही सगळे विचार करू. सगळ्याच गोष्टी त्यांच्या आम्ही घ्यायला पाहिजे नाही. चांगले गुण असतील ते पण आम्ही घेऊ ना. त्यामुळे मैत्री केले तर असं म्हणताय ना, दोष देता येत नाही. आणि राज्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी आमची आघाडी आहे. कोर्ट जो आदेश देईल तो. कोर्टात गेले, सगळं कोर्टात आहे. कोर्टात गेलेला आहे आणि कोर्टात त्याची चौकशी चालू आहे. एसीपी जरी असली चौकशी लावली आहे, तो एसीपी सरकारनेच आमच्या लावली आहे, कोणाची गय केली नाही. त्याप्रमाणे जो निकाल देतील त्याच्यावर सरकार कारवाई करेल. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या आसपासच्या परिसराची माहिती व्हावी, महापालिकेच्या कामकाजाबद्दल जाणून घेता यावं, तसंच वाहतुकीचे नियम लक्षात यावेत यासाठी पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमन विद्यार्थ्यांना वाहतूक नियम आणि सारथी हेल्पलाईन्सची माहिती दिली आहे. यमुनानगर इथल्या SPM शाळेतल्या 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेची सारथी हेल्पलाईन, वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रसंगी MPC न्यूजचे वेब एडिटर ऋषिकेश तपशाळकर, अमोल देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि पोलीस कर्मचारी राजीव भास्कर, एन्थोनी गोकावी, अमोल लावंट, शाळेच्या शिक्षिका मोनिका काळे हे उपस्थित होते. यावेळी अमोल देशपांडे यांनी महापालिकेची सारथी हेल्पलाईन काय आहे, सारथीचा नंबर, तिचा उपयोग कसा करावा, या हेल्पलाईनवर तक्रार कशी दाखल करावी याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपण राहत असलेला वॉर्ड, तिथला रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, स्वच्छता, उद्याने, आरोग्य सेवा, कर, कचरा याविषयीचे कामकाज समजावून सांगण्यात आलंय.
रस्त्यांवरचे खड्डे, कचऱ्याची समस्या, वीज विषयक तक्रारी अशा मूलभूत नागरी सुविधांविषयीच्या तक्रारी आपल्या सारथी हेल्पलाईनवर कशी द्यायची याचं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं आहे. वाहतुकीच्या नियमांबद्दल बाळासाहेब शिंदे आणि राजीव भास्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे, सिग्नल, पार्किंग, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंग याविषयी मार्गदर्शन त्यांनी यावेळेस केलं. राज्यात आघाडी झाली तर एका मतदारसंघाची मागणी करणार आणि आघाडी झाली नाही तर तिन्ही मतदारसंघात तगडे उमेदवार काँग्रेस उभी करेल असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. रविवारी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसनं पिंपरीतल्या नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात बैठक आयोजित केली होती. पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या निरीक्षक माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलाय. यावेळी ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष सचिन साठे, कामगार नेते कैलास कदम, विरोधी पक्षनेते विनोद नडे, नगरसेविका आरती चौंधे, विमल काळे, जयश्री गावडे, गीता मंचरकर, माजी नगरसेवक बाबू नायर आणि सतीश दरेकर हे उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी काम करावं. एखाद्या कार्यकर्त्यानं अथवा पदाधिकाऱ्यानं पक्षाची शिस्त मोडली तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. येणारी निवडणूक ही महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम आहे असं समजून काम करावं. 2.5 वर्षानं येणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी इच्छुकांनी सुरू करावी असं बच्छाव यांनी स्पष्ट केलं. यावेळी जिल्हा कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांकडून सूचना मागवण्यात आल्या. तसंच यावेळी विनायक रणसुभे, विनोद नडे, कैलास कदम, आझम पानसरे, सचिन साठे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. मंगळयानाच्या 4थ्या कक्षा बदलासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो सज्ज झाली आहे. आज मंगळयानाच्या द्रवरूप इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे. लिक्विड ॲपोजी मोटार या इंजिनची क्षमता 440 न्यूटन एवढी आहे. मागील 300 दिवसांपासून हे इंजिन निद्रित अवस्थेत आहे. 4 सेकंदासाठी ते पुन्हा सक्रिय होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर मंगळयानाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण होऊन इस्रोच्या संशोधकांचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे. इंजिनच्या चाचणी संबंधीच्या सर्व सूचना मंगळयानाला देण्यात आल्या आहेत. मंगळाच्या उच्चस्तरीय वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं प्रक्षेपित केलेलं मावेन हे यान तब्बल 10 महिन्यांच्या प्रवासानंतर आज मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. रविवारी रात्री 9:30 वाजता ते मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणं अपेक्षित होतं. मावेनच्या यशामुळे भविष्यातल्या मानवी मंगळ मोहिमांचा मार्ग प्रशस्त होणार आहे हे मात्र नक्की. जून ते सप्टेंबर पर्यंत देशभरात पोहोचल्या नैऋत्य मोसमी पावसाची परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढच्या 24 तासांमध्ये हा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. एल निनो या प्रशांत महासागरातला उष्ण पाण्याचा प्रवाहाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता. त्यानुसार मान्सूनचा प्रवास अडखळत देशाच्या उत्तरेपर्यंत झाला. जम्मू आणि काश्मीरसह उत्तरेतील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडला. आता या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे देशातून 1 सप्टेंबरला मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होता. गेल्या 10 वर्षांपासून मान्सूनचा मुक्काम वाढतोय. दरम्यान आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरावर असलेले ढग कमी झाले. शनिवारी 26 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालेल्या तापमानाचा पारा पुढच्या मंगळवारपर्यंत 31 अंश सेल्सिअस पर्यंत वाढणार आहे असा वेधशाळेचा अंदाज आहे. वाहन परवाना अर्ज भरण्यासाठी आता मोठमोठ्या रांगा लावाव्या लागणार नाहीयेत, कारण हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं मिळणार आहे. अर्जासाठी असलेली मोठी रांग टाळता आल्यानं प्रत्येकाचाच वेळ वाचणार आहे. वाहन परवान्याचा अर्ज ऑनलाईन मिळणार असल्यानं आता परवान्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना चांगली परवानगी मिळणार आहे. आपल्या वेळेनुसार आरटीओ ऑफिसला येऊन आपण लायसन्सच्या पूर्ततेची पुढची प्रक्रिया करू शकता. 1 सप्टेंबरपासून पिंपरी चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं ऑनलाईन फॉर्मची ही पद्धत सुरू केली आहे. यामुळे एजंटगिरी करणाऱ्यांवर काही प्रमाणात चाप बसणार आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे सर्व प्रक्रिया सुकर आणि पद्धतशीरपणे झाली आहे. सारथी प्रणालीद्वारे आपण हा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. एका दिवसात सध्या 280 फॉर्म भरण्याची क्षमता ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी किती लायसन्स इच्छुक येणार, किती काम करावं लागणार याचा अंदाज आरटीओच्या कर्मचाऱ्यांना येणार आहे. या पद्धतीमुळे कामाची पद्धतही सुकर होणार आहे. ही ऑनलाईन पद्धत अजूनही नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. सध्या या प्रणालीला 60% लोकांचा प्रतिसाद मिळतोय. या पद्धतीमुळे लायसन्स काढणं सोयीस्कर झाल्याचा प्रतिक्रिया नागरिकातून मिळत आहेत. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रत्येकाला आपल्या वेळेनुसार लायसन्स काढण्याच्या प्रक्रियेला उपस्थित राहता येणार असल्यानं ऑनलाईन पद्धत हळूहळू नागरिकांमध्ये हिट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड शहर हे चित्रपट चित्रीकरणासाठी स्थळ व्हावं आणि यासाठी स्थानिक नवकलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी काही हौशी मित्रांनी एकत्र येऊन स्पार्क फिल्म फाउंडेशनचं पहिल्यांदाच लघुपट महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती स्पार्क फाउंडेशनचे समन्वयक गुरुदास भोंडवे यांनी दिली आहे. नवकलाकारांना, तंत्रज्ञानांना आपली कला सादर करण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं स्पार्क फिल्म फाउंडेशनची स्थापना केली असल्याचं अभिषेक काळजे यांनी सांगितलंय. पिंपरी चिंचवड शहरात अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. शहरात मागच्या 5 वर्षात अनेक मराठी हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणाचं काम सुद्धा झालंय, पण शहराची स्वतंत्र ओळख निर्माण झाली नाही. अनेक विकास प्रकल्पांमुळे मराठी हिंदी चित्रपटांसाठी आवश्यक असणारी अनेक स्थळं शहरात आहेत. या महोत्सवात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी 21 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत www.pciff.com या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता या लघुचित्रपटांचं सादरीकरण करण्यात येणार आहे. या फिल्ममधून परीक्षकांच्या मार्गदर्शनानं 3 फिल्मसाठी पारितोषिकं देऊन गौरवण्यात येणार आहेत. नाही, पण मराठी हिंदी सोडून जर बाकीच्या लँग्वेजेसमध्ये असेल तर त्याला सबटायटल कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने त्या फिल्म्स मिळाल्या म्हणजे हिंदी आणि इंग्लिश ह्या सोडून जर कुठली वेगळी भाषा असेल तर त्यांना सबटायटल असणं गरजेचं आहे. आणि हा शॉर्ट फिल्मचा जो इव्हेंट आहे हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्पार्क फिल्म हे पहिल्यांदाच करत आहे. याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय अटी काय आहेत? यामध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अटी आहेत त्या www.pciff.com या वेबसाईटवरती अटीचा फॉर्म उपलब्ध आहे. एंट्री फॉर्मसुद्धा त्यावरतीच उपलब्ध आहे. अटींमध्ये अशी पहिली एक अट अशी आहे की 1 मिनिटापासून ते 22 मिनिटापर्यंत कुठलीही फिल्म स्वीकारली जाणार आहे. कुठल्याही विषयाचं बंधन असणार नाही आहे. पण आलेल्या सर्व एंट्रीज ह्या फाउंडेशनच्या मेंबर्सनी पाहिल्याशिवाय त्या स्क्रीनिंग केल्या जाणार नाही आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भारी बहुजन महासंघाचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडीची मोठ बांधली आहे. त्यातच पक्षाकडून 42 मतदारसंघांची पहिली यादी जाहीर होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष या मित्र पक्षांशी आघाडीत सहभागी होण्याबाबत बोलणी सुरू आहेत. हे पक्ष आघाडीत न आल्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलंय. 4 दिवसात सर्व जागांची यादी जाहीर करण्याचा निर्णय आघाडीनं घेतलाय. निवडणुका जाहीर होऊन सुद्धा अनेक राजकीय पक्षांनी पितृपक्ष अपवित्र मानून राजकीय निर्णय घेण्याचं टाळलंय. मात्र पूर्वजांची आठवण करण्याचा, त्यांना नमन करण्याचा हा पंधरवडा शुभ आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे या पंधरवड्यात आम्ही पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय असं आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्राचे राजकारण बिल्डर आणि कंत्राटदार यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या फायद्यासाठी चालतं. नागरिकांचा विश्वासघात केला जात आहे अशी टीका त्यांनी महायुती आणि काँग्रेस आघाडीवर केली आहे. मित्रपक्ष असलेला शेकापला, अलिबाग, पनवेल, पेण, सांगोला, तुळजापूर आणि उरण, सीपीएमला डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, सोलापूर मध्य, नाशिक पश्चिम, भांडूप पश्चिम, औरंगाबाद पूर्व, आरमोरी, अंमळनेर या मतदारसंघात पाठिंबा दिला जाणार आहे असं आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. राज्यातल्या महत्त्वाचं पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा शहरातला कचरा आणि प्रदूषणाच्या समस्येला आळा घालत शहराला पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं मत नेचर प्रिझर्वेशन इंडिया या निसर्ग संवर्धन संघटनेचे प्रमुख सुरेश ठाकरे यांनी लोणावळ्यात व्यक्त केलं आहे. जागतिक ओझोन दिनाच्या निमित्त लोणावळ्यात नेचर प्रिझर्वेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, नगर परिषद,
नांगरगाव औद्योगिक वसाहत, हिरानंदानी आणि UNEP यांच्या वतीनं पर्यावरण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सुरेश ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी वातावरणातल्या ओझोन वायूचा थर आणि त्यांचे महत्त्व विशद करत ओझोन वायूचा थर कमी होऊ नये याकरता पर्यावरण संवर्धनाचं आवाहन केलंय. ओझोन ही ग्लोबल समस्या असली तरी सुद्धा तिच्यावर उपाय मात्र लोकल आहेत. मात्र याकडे कोणीही काळजीपूर्वक लक्ष देत नाही. आजच्या मॉडर्न जीवनशैलीत पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं गरजेचं आहे. लोणावळा शहरात कचरा ही मोठी समस्या आहे. यामुळे इथल्या पर्यटनात घट झाली असल्याचं पर्यटन विकास महामंडळाच्या आकडेवारीत स्पष्ट झालंय. लोणावळ्याच्या पर्यटनाचा दर्जा कायम राखत इथल्या पर्यटन वाढीसाठी लोणावळ्याला पर्यटन पूरक पर्यटन केंद्र बनवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. आटपाडी इथं सराईत गुन्हेगारावर रविवारी रात्री उशिरा खुनी हल्ला करण्यात आला होता. उपचारासाठी त्याला निगडीतल्या लोकमान्य रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एशिया स्पर्धेमध्ये राही सरनोबत, अनिसा सय्यद आणि हिना सिद्धू या महिला नेमबाजांनी 25 मीटर पिस्टल टीम इव्हेंटमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे. तर जितू राय, समरेश जंग आणि प्रकाश नागजप्पा या तिघांनी भारतासाठी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सांघिक कांस्य पदक मिळवलं आहे. आतापर्यंत भारताला 1 सुवर्ण आणि 5 कांस्य पदक मिळाली आहेत. सांघिक स्पर्धेत जितू रायनं 585 गुणांची कमाई केली आहे, तर समरेश जंगनं 580 आणि प्रकाश नागजप्पानं 578 गुण मिळवलेत. त्यामुळे भारताला तिसरं स्थान गाठता आलंय. मात्र 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत जितू रायला 5व्या स्थानावरती समाधान मानावं लागलंय. ट्रॅप शूटिंगच्या सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत सुद्धा भारताच्या पदरी निराशा आली आहे. मनशीर सिंग, मानवजीत सिंग आणि डॅरियस किनान चेनाय या तिघांनी सुद्धा पदक मिळवण्यात अपयश आलंय. एशियन गेम्स 2014 मध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलंय. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाला कोरियाकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला. सायना नेहवालनं सलामीचा सामना जिंकून भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र PV सिंधू आणि PC थुलसी यांना एकेरीचे सामने जिंकण्यात अपयश आलंय. तर दुहेरीत सुद्धा प्रज्ञा गद्रे आणि एन रेड्डी या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलंय. 1986च्या एशियाड नंतर भारतीय महिलांना मिळालेलं हे पहिलंच पदक आहे. विश्व शांततेसाठी शिक्षण, जनजागृती आणि जागतिक शांतता कृती कार्यक्रम अशी त्रिसूत्री यासाठी निश्चित करण्यात आली आहे. रविवारी 21 सप्टेंबरला हा शांतता दिन उत्साहात साजरा झाला. शांततेचं हे पर्व असंच वाढत राहो हे सांगण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली आहे. पाहुयात काय म्हणतात हे चिमुकले शांतदूत. आमची प्रतिनिधी श्वेता घुमसे हिनं केलेली ही खास बातचीत. संयुक्त राष्ट्रसंघानं 2001 साली एका विशेष ठरावाद्वारे 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलं. 2002 पासून याला प्रारंभ झाला. शांतता प्रस्थापना ही प्रत्येक देशाची नितांत गरज आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिशा, प्रेरणा आणि शिक्षण देण्याची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघानं घेतली आहे. प्रत्येक युगात आपापल्या विश्वशांतीचा संदेश पाहायला मिळतो, पण त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. शांतता प्रस्थापनेला सर्वात जास्त धोका आहे तो दहशतवाद, आर्थिक साम्राज्यवाद आणि धार्मिकतेच्या नावाखाली होणारे युद्ध यांचा. विकसित देश आर्थिक बळावर शस्त्रास्त्र आणि अणुबॉम्ब निर्मिती करून गरीब आणि विकसनशील देशांवर एक प्रकारे दबाव निर्माण करू पाहत आहेत. हा दबाव आणि भीतीपासून लोकांची शांतता हरवत चालली आहे. शांततापूर्ण वातावरण नसल्यानं विकसनशील देशांच्या प्रगतीला खीळ बसत आहे. लोकांना जीवनाविषयी शाश्वती राहिलेली नाही. जगभरात संशय आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. स्वार्थ, घृणा, द्वेष, जातीयवाद, धर्मवाद यामुळे माणसं एकमेकांपासून दूर होऊ लागली आहेत. माझा रोल मदर टेरेसा आहे आणि मला खूप छान वाटतंय की या पीस डेला मी बनू शकले. आणि मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही भांडू नका, जगात असाच पीस मेंटेन करा. मी विवेकानंद है और मेरा यही कहना है कि सब जगह पे शांति और पीस फैला रहे. माझं नाव तेजस तुषार पर्वत आहे. मी गांधी बनले आहे. त्यांनी फ्रीडम दिलं आपल्या इंडियाला. माझं एवढंच बोलणं आहे की भांडण्याच्या ऐवजी जरा प्रॉब्लेम्स समजून घ्यावे.
माझं नाव देवांग आहे आणि आज मी दलाई लामा बनलो आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे वॉर झालं आहे हे सगळे बंद करा. आपण सगळे एक आहोत, आपण सगळे माणसांमध्ये आले आहोत. सगळ्यांनीच पीस निभवा प्लीज. मी आऊंग सान सुकी आहे. मी सगळ्यांचे जन्म राईट ते स्वराज द्यायला मी सगळ्यांना प्रयत्न करते. मैं विशाख कृष्ण कुमार and I am playing the role of Nelson Mandela, and I have to tell that we have to bring peace on earth, not war. Hi, good morning. I am student of Alfonso High School from 8th standard and I am playing the role of MK Gandhi. We should maintain peace and harmony in the nation. Happy Peace Day. My name is Om Tulsani. मैं स्वामी विवेकानंद का रोल कर रहा हूँ. हमें पीस डे पे अच्छी तरह से रहना चाहिए और हमें झगड़ा छोड़ना चाहिए. My name is Surakshit. I am doing the role of the Dalai Lama. So I feel that everyone should keep a peace in the world and do not fight with against. निर्मल बॅथॅनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन योजना राबवली. एक रॅलीच्या माध्यमाने एक संदेश दिलाय की संपूर्ण जगामध्ये अख्ख्या विश्वामध्ये एक शांतीचा उपक्रम राबवायचा, एक शांतीचा संदेश द्यायचा. स्वामी विवेकानंद, दलाई लामा, नेल्सन मंडेला सोबतच नवीन रूपांतरण यांनी केलेलं आहे. त्यांची भूमिका निभावलेली आहे या विद्यार्थ्यांनी. To success this grand project, we have made many charts. We have planned very too much. I am the captain of Nirmal Bethany. We have now. I want to give from this channel the message of now the world have to decide that they have to strive for world peace, or they want the pieces of world or peace on earth. This is the symbol of peace, pigeon. What is the importance of it? Pigeon. This day special. The pigeon in this day special. They want the independence. So independence is important. Independence can be only fulfilled if there is peace in the world. So I think so. Peace should be spread in all the world. हे जे लावलेलं आहे वार इव्हेंट्सचे जे पोस्टर्स लावलेले आहे, तुझं काय म्हणणं आहे यावर? तू इंडिकेट करतो. I want to say that this war which have been occurred in the world since 2 times, that we should have to stop it. Like India and Pakistan, they are nowadays for small things they are trying to fight. So from this day and from these pictures we have to indicate that we should stop this. And as this poster says that we want pieces, as this poster says that what do you want? Peace on earth, on pieces of earth. As we say that we should need peace of earth. भाषा, संस्कृती, वेशभूषा वेगवेगळे असू शकतात, पण विश्वकल्याण हा एकमेव असा धर्म आहे की जो मानवाला राग, द्वेष सोडायला लावून प्रेमाचा मार्ग दाखवतो. शांतता आवडत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. शांतता सर्वांनाच प्रिय असते, पण आज जागतिकीकरणाच्या युगात भौतिक सुख आणि प्रगतीच्या मागे धावताना लोक शांततेपासून दूर चालले आहेत असंच दिसतंय. आज मानवाबरोबरच निसर्ग, आकाश, पृथ्वी, समुद्र सर्वच अशांत आहेत. भौतिक प्रगती साधण्याच्या स्पर्धेत मानवानं निसर्गापासून इतकी फारकत घेतली आहे की त्याच्या या निसर्गावरील कुरघोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी जगभरात शांतता आणि सामंजस्याचं वातावरण असेल तरच सर्वांची प्रगती होईल आणि खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली वसुधैव कुटुंबकमची संकल्पना साकार होऊन शांतता प्रस्थापित होईल. निर्मल बॅथॅनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काळेवाडी ते तापकीर नगरपर्यंत एक रॅली काढली. निमित्त होतं विश्व शांती दिवस मनवण्याचं. त्यासाठी इथल्या हजारो विद्यार्थ्यांनी विश्व शांती दिवसानिमित्त एक संदेश दिला की दुसरा आणि तिसरा पहिल्या दुसऱ्या वर्ल्ड वॉरचं जे काही प्रोसेस झालेली आहे त्यामध्ये संपूर्ण जगामध्ये अख्ख्या जगामध्ये एक शांतीचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी इथे रॅली काढली. मागील 1 महिन्यापासून त्यांनी चार्ट वगैरे सुद्धा बनवले होते, परंतु मेन मुख्य योगदान जे आहे ते फादर बिजली यांचं आहे. इथले प्रिन्सिपल आहेत काळेवाडी निर्मल बॅथॅनी स्कूलचे. विचारू त्यांना की त्यांचं काय मत आहे, काय संदेश देऊ इच्छितात ते. व्हॉट कॅन यू स्प्रेड दिस मेसेज फॉर World Peace Day? Actually, on 21st September, we are celebrating the World Peace Day. Since it is a Sunday, both schools in Kalewadi area, Alfonso School and Nirmal Bethany School, we have conducted a peace rally. By this peace rally, what we are meaning is giving the message of peace those who are staying here, and also we are giving a big message to our India that this Indian
culture should not be based on any religion, caste and creed, but we all are brothers and sisters. So through these students, we are giving the message of peace to all those who hear, and also this message should be spread to all over the world. This is our message for this. Slaves are turning into man. This is the most important significance of new life. Yeah. So what can you give the convey message from all of over the world, especially Peace Day? Whenever we are reading newspaper and watching TV every day, there is we have noticed that every day there is some kind of problem happening in and around our world. So that problem should not happen in our country. So that we have written a letter to our Prime Minister that this coming 5 years in your reign, and what is happening is we are expecting the peaceful atmosphere in our India. Totally, you can see in all over the India, not only India but also all world, youngster wandering here and there. It's a totally wandering, thinking and so on. Yeah. So what can you say about this all matters? Youngsters are wandering here and there because based on their jobs and all, they are going abroad, and also whenever those who are youth, especially our Indian youth, whenever they are going outside, they are the messengers, they are ambassadors of this peace, because whatever they are experiencing from our country, they have to give the message. And also whenever going to the Middle East and other countries all over the world, some kind of this problem is happening. So the youth and also those who are going outside from India, they have to give the message of peace, because in our India, and we are keeping this kind of peace. And also religions, there are many religions, but we all are brothers and sisters. These are the message they have to give. They are not only wandering here and there, but they are giving the message of peace. Okay, yeah. It's a totally depends on Indian culture and traditions. Yeah. Okay, thanks a lot. कुठे ना कुठे आपला हे आहे रॅली जी झालेली आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा नवीन उपक्रम राबवलेला एक पहिला संदेश गेला आहे पिंपरी चिंचवड वासियांमध्ये की शांतता दिवसामध्ये काय नवीन उपक्रम आपल्याकडून करण्यात आलेला आहे. काय म्हणणं आहे यावर आपल्या भारत देशात आपण बघतो अनेक दिवस घडवतो, आपण अनेक दिवस साजरा करत सुटतो, आणि फ्रेंडशिप डेचा तर फार क्रेज लोकांना माहीतच आहे. शांतता दिवस म्हणजे शांती ठेवली तर त्यांनी किती फायदा आहे. एक आपण भारत देश जसं फादर म्हणले, भारत देश हा बहुसंस्कृत आहे. एक संस्कृती नाही आपल्याकडे, बहुसंस्कृत आहे. त्यामुळं आणि एवढं बहुसंस्कृत असून सुद्धा आपण सगळं शांतीनं जगतो. पाकिस्तान आपल्यावर एवढा हल्ला करतो तरी आपण शांतीनं सोडवायचं बघतो त्यांच्याकडे प्रश्न. तर शांतीचा संदेश अख्ख्या जगाला दिला तर सगळ्यांचं भलं होतं, आणि त्याच्या शांतीनं सगळे बरोबर राहू शकतात, एकत्र भावबांधवासारखं राहू शकतात. हे म्हणजे मेन निरोप आम्हाला द्यायचा होता. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी माझं तर सौभाग्य समजतो की माझा मुलगा इथं 9 वर्ष शिकतो मोठा, आणि छोटा मुलगा माझा 3 वर्ष शिकतो. असा उपक्रम ह्या 2 शाळेने जर विचार केला तर आम्ही जे PTA मेंबर आहोत, आम्ही पूर्ण त्याला सपोर्ट करून सगळीकडनं जेवढं जमेल तेवढं आम्ही मदत करून त्याला पूर्ण 100% सक्सेस करायच्या मागे लागलो होतो. आणि तो निरोप देणं आम्हालाही महत्त्वाचं वाटलं, म्हणून आम्ही याच्यात सहभाग झालो. भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठे नेहमी प्रत्येक प्रमाणावर आपण बघतो की कुठे ना कुठे कन्फ्लिक्टेशन्स असते, परंतु निर्मल बॅथनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक रॅली काढली आणि त्या रॅलीच्या माध्यमातून सांगितलं की फक्त मानवतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. अख्ख्या जगामध्ये एक शांतता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी ही रॅली काढली. आपण आपल्यासोबत आहेत. विद्यार्थ्यांनी 1 महिन्यापासून याचा पूर्ण प्रयत्न केला होता. रात्र आणि दिवस एक करून त्यांनी पोस्टर्स, बॅनर्स बनवले होते फक्त आजच्या दिवसासाठी. काय म्हणणं आहे यावर तुझं? Yeah, lectures are very necessary nowadays. Everywhere war is contending, so it is very essential to make peace. At least we can't make peace for a whole year, but at least 2 or 1 day we can be silent. There should be no amplifier. Peace should be there. No war, no fight with any other nations. So it is very essential to make a peace. तू काय प्लॅनिंग केलं होतं? There wasn't much planning, but we put all our strain and everything to make this successful. And I am very happy that all our pain and sufferings have made this very successful, made this a ripe fruit. So now what we wanted to give the message that peace should be observed by everyone. War or anything like that is not terrorism is not an answer to anything. So one should look into the path of peace. That the message we wanted to give through this rally, and we are happy that it is successful. That's all.
भ्रष्टाचार, आतंकवाद आणि बलात्कारसारख्या प्रत्येक केसांना कुठे ना कुठे अवॉइड करून एका नवीन शांततेच्या मार्गाने जावं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हा उपक्रम राबवल्या 2 शाळेंनी काळेवाडीपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती आणि नवीन माध्यमाने पिंपरी चिंचवड वासियांनाच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक नवीन संदेश दिलेला आहे इथल्या विद्यार्थ्यांनी. कॅमेरा पर्सन कृष्णासोबत श्वेता घुमसे, KB9 न्यूज, काळेवाडी. आपण स्वतः सामान्य कुटुंबातलं असल्यानं सर्वसामान्यांच्या समस्या आपल्याला माहिती आहेत. त्यामुळेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच उपलब्ध असतो. भोसरी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झाल्यानं सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावलेत, असं प्रतिपादन आमदार विलास लांडे यांनी केलं आहे. निगडी परिसरातल्या PCMC वसाहतीतले नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार विलास लांडे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याचं लक्षात येताच निगडीतल्या PCMC वसाहतीतल्या नागरिकांनी त्यांच्या बैठकीचे आयोजन केलं होतं. यावेळी वसाहतीतलेच नव्हे तर आजूबाजूचे सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रामुख्याने नगरसेविका शुभांगी बोराडे, संजय वाबळे यांच्यासह उज्ज्वला पोकळे, वैशाली उबाळे तसंच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार लांडे यांनी उपस्थित समुदाय बघून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, मागासवर्गीय समाजासाठी त्यात सुद्धा प्रामुख्याने एक चांगली पिढी घडावी या उद्देशानं त्यांचं शिक्षण व्हावं याकरता आपण कसोशीनं प्रयत्न करतो आहोत. त्यांच्या शिक्षणासोबतच राहण्याचं सुद्धा सोय व्हावी याकरता आपण शासन दरबारी भांडून त्यांच्याकरिता वसतिगृहाची निर्मिती केली असून त्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलंय. हे काम पूर्ण होताच मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं शिक्षण आणि निवासाची सोय होणार आहे. याचा सर्वाधिक आनंद इतरांपेक्षा मला आहे, कारण शिक्षणामुळे भविष्य घडतं आणि त्यामुळेच त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था सुधारते याचा मला अनुभव असल्याचं सुद्धा आमदार लांडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. रेड झोनचा प्रश्न रखडल्याबाबत आमदार लांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की स्थानिक नगरसेविका न्यायालयात गेल्याने हा प्रश्न सुटला नाहीये. शिवसेना भाजपच्या शासनाने हा रेड झोन नागरिकांच्या माथी मारला असताना सुद्धा हे लोक नागरिकांची दिशाभूल करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न आपण सोडवणारच आहे. प्रश्न निर्माण करणारेच आता प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देऊन दुटप्पीपणा करतायत. खोटारडी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहा असंही आमदार यावेळी म्हणाले. भोसरी मतदारसंघाचा विकास हेच आपले ध्येय असून यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं. याप्रसंगी अशोक जोगंदड, चिमण सातपुते, यदू अडागळे यांनी मनोगत व्यक्त केलंय. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. युती टिकवण्यासाठी अमित शहांची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा. अंतिम प्रस्तावावर शिवसेनेनं फेरविचार करावं, शहांचं मत. दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक सुरू. उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता. डेडलाईन देऊन चर्चा होणार नाही. जागा वाटपावरून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागांचा प्रस्ताव. काँग्रेस 2 दिवसात यादी जाहीर करणार. काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांची स्पष्टोक्ती. आणि शहरातल्या कलाकारांसाठी लघुचित्रपट महोत्सव स्पर्धांचं आयोजन. हौशी मित्रांनी तयार केला स्पार्क फिल्म फाउंडेशनची स्थापना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त KB9 न्यूज. नमस्कार.